नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पूजा करतो, प्रार्थना करतो, स्तोत्र म्हणतो, मंत्रपठण करतो, अशा अनेक प्रकारे देवाची साधना करतो. पण बऱ्याच जणांना एक तक्रार असते की सुरुवातीला थोडं छान वाटत होतं, पण आता बहुतेक देवाचं माझ्याकडे लक्ष नाहीये. देवाने माझ्यावर कृपा करायचंच बंद केलंय. इतकं काही मी करतोय, पण देवाचं काही माझ्याकडे लक्ष नाही. कारण इतकं करूनही माझ्या आयुष्यात असं काहीच घडत नाहीये की ज्याच्यावरून मला वाटावं की देवाची माझ्यावर कृपा आहे. असं का बरं? असे जर विचार तुमच्या मनातही जर घोळत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल की तुमच्यावर देवाने कृपा करणं का बंद केलंय. बरं, चला बघूया देवाने तुमच्यावर कृपा करायचं का बंद केलंय ते. आपण एखादा उद्देश मनात ठेवून देवाची साधना सुरू करतो. मला चांगली नोकरी मिळू दे, मला चांगले मार्क्स मिळू दे, माझा व्यवसाय चांगला चालू दे, असा एक मनात उद्देश ठेवून आपण साधना सुरू करतो. आपल्याला त्याचं फळ मिळायला पण लागतं. पण नंतर मनात विचार यायला लागतात, आज हे माझ्या मेहनतीचं फळ आहे. मी दिवस रात्र राबलो म्हणून आज इथपर्यंत येऊन पोचलो. मी मेहनत केली म्हणून आज मला हे रिझल्ट मिळते. अहो हो, मान्य, मेहनत तुम्हीच घेतली. पण त्या मीवर जेव्हा जास्त जोर येतो ना, तेव्हा तो बनतो अहंकार. आणि जेव्हा हा अहंकार थोडा थोडा स्ट्रॉंग होत जातो ना, तेव्हा देवाची कृपा होणं कमी होत जातं. म्हणजे देवाला अहंकार, इगो अजिबात आवडत नाही. हो, मेहनत आपणच करतो, रिझल्ट आपल्याला मिळतो, पण देवाची कृपा असल्यामुळे असं घडतं का? अहो, देव येऊन काही तुमचा बिझनेस चालवणार नाही, देव येऊन काही तुमचा पेपर लिहिणार नाही मार्क्स चांगले मिळायला. पण तुम्ही तिथपर्यंत पोचावं ह्यासाठी देवच तुम्हाला बळ देतो, देवच तुमच्या पाठीशी असतो. पण हळूहळू या गोष्टीचा तुम्हाला विसर पडतो आणि तुमच्यामध्ये तो अहंकार बळावतो आणि तुम्ही म्हणायला लागता की देवाची कृपा माझ्यावर बंद झाली. हे झालं पहिलं कारण. आता दुसरं कारण बघूया. तुम्ही साधना सुरू करता. किती दिवस झाले मी मंत्र म्हणतोय, किती दिवस झाले मी हा जप करतोय, पण असं काही दिसत नाहीये की देवाची कृपा माझ्यावर होते म्हणून. त्यांना बघा, काहीच करत नाही. अहो, तो तर देवळात पण जात नाही, तरी बघा किती मस्त आहे, खुश आहे. बघा, देवाची असल्यावरच कृपा. मी एवढं करूनही देवाची माझ्यावर कृपा नाही. मी हे सगळं करूनही वेस्ट. हे झाले तुमचे नकारात्मक विचार. नकारात्मक विचार हे फार आपण डेंजरस कारण म्हणूया की तुम्हाला तुमच्या ध्येयापासनं, तुमच्या गोलपासनं लांब ठेवतं. देव नेहमी आपल्या पाठीशी असतो, नेहमी पाठीशी असतो. देव कधीच आपल्याला एकटं सोडत नाही, पण तुम्हीच त्याच्यामध्ये असे अडथळे निर्माण करता. देवाची कृपा म्हणजे सूर्यप्रकाशाप्रमाणे असते. सूर्य दिवसभर आकाशात असतोच असतो, तो चमकतच असतो, त्याचा तेज कधीच कमी होत नाही. पण जर मध्ये ढगाळ वातावरण आलं, काळे ढग दाटून आले, तर सूर्य आपल्याला दिसत नाही. तर हे जे तुमचे नकारात्मक विचार, तुमचा इगो जे काही आहे ना, ते हे काळे ढग आहेत. सूर्याचं तेज कधीच कमी होत नाही आणि तसेच देवाची कृपाही कधीच कमी होत नाही. बरं, 2 रिझन बघितले. तिसरा रिझन बघूया. आपल्याला सक्सेस हवा असतो, सक्सेस हवा असतो, पण आपलं लक्ष आपल्या स्वतःपेक्षा दुसऱ्याकडे जास्त असतं. तो बघा कसा पुढे चाललाय, काय केल्याने तो जरा मागे येईल, काय केलं म्हणजे त्याचं थोडं तरी नुकसान होईल आणि मी पुढे जाईन. आणि ह्याच्यासाठी तुम्ही खरंच कळत न कळत छोटे मोठे असे काही कर्मकांड करताना की जेणेकरून दुसऱ्याचं थोडंफार नुकसान होतं. हे झाले तुमचे कर्म. कर्म हे मनुष्याच्या आयुष्यात फार म्हणजे फार महत्वाचा रोल प्ले करतं. जसं पेराल तसं उगवेल, हा कर्मसिद्धांत आहे. त्याच्यामुळे कर्म नेहमी चांगले ठेवा. एक वेळेस तुम्ही प्रार्थना जरी करत नसाल, समजा कुठलंही नियमितपणे स्तोत्र म्हणत नसाल, मंत्र पठण करत नसाल, पण तुमचं जर मन स्वच्छ असेल, विचार निर्मळ असतील आणि जर तुमचे कर्म अगदी निस्वार्थ असतील, स्वच्छ असतील, तर देवाची कृपा तुमच्यावर कायम राहणारच. त्याच्यामुळे तुमचे कर्मही तितकेच व्यवस्थित असायला पाहिजे. कर्म म्हणजे फक्त आपण जे फिजिकली कर्म करतो ते नव्हे.
मनातले विचारही या कर्मामध्ये काउंट होतात. कर्म सिद्धांतमध्ये फक्त केलेलं कार्य नव्हे तर मनात केलेले विचारही तितकेच काउंट होतात. या तिन्ही गोष्टींवर जरा विचार करा. अहंकार सोडा, विचार नेहमी पॉझिटिव्ह ठेवा, निस्वार्थपणे देवाची उपासना करा, तुमचे कर्म स्वच्छ निस्वार्थ ठेवा आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलता येते. तुम्हाला जर हा व्हिडिओ पटला असेल, आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि हो, तुम्ही कुठल्या देवतेची उपासना करता तर त्या देवतेचा मंत्र आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. अशा छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओची माहिती जर तुम्हाला हवी असेल ना तर आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप